सापडला नाही असा एकही पाकिस्तानी नागरिक नाही। राज्यातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटलेली आहे। शिंदेंच्या 107 पाक नागरिक असल्याच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्यासाठी इतका वेळ कुठे असतो? धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील हाय प्रोफाईल बैठक संपली। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनलवर भारत सरकारकडून बंदी, तणाव वाढवणारी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनल्सला दणका। बैसरन खोऱ्यामध्ये दहशतवादी ड्रोननं हल्ला करणार होते, मात्र स्थानिकांच्या गर्दीमुळे हल्ल्याचा कट हुकला। तर दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची वरिष्ठ सूत्रांकडून माहिती। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न, तर काश्मीरी जनतेनं हल्ल्याविरोधात एकत्र येत निषेध केला। विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचं वक्तव्य। महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ निर्दोष मुक्त कसे? अंजली दमानियांचा थेट सवाल। तर भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला दमानियांकडून उच्च न्यायालयात आव्हान। धनंजय मुंडेंविरोधात अंजली दमानिया पुन्हा मैदानात। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही मंत्रालयात धनंजय मुंडेंच्या नावाचं कार्यालय कशासाठी? ट्विटरवरती फोटो पोस्ट करत अंजली दमानियांचा थेट सवाल। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 मध्ये सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। तर प्रकल्पातील दिरंगाईवरनं फडणवीसांचा महाविकास आघाडीवरही निशाणा। आणि मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण। 83 फूट उंच पुतळ्याची डोळे दिपवणारी दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी।